दोन जीवांचं प्रेम, आयुष अवनी, पार्ट 279। ओके, सो फाइनल न्यू पार्ट आ गया है आपकी नज़रों में। ओके, सो पार्ट 278मध्ये बघितलं आपण, आयुष अवनी मस्त लॉंग ड्राईव्हवर जातात आणि मग अवनी आईस्क्रीम खायचं बोलते आणि मग आयुष अवनी मस्त आईस्क्रीम घेतात आणि तिथल्या एका गार्डनमध्ये जाऊन बसतात आणि मग अवनी आयुषला आईस्क्रीम भरवते आणि मग यावरून आयुष अवनीमध्ये थोडीफार आर्ग्युमेंट होते। अच्छा, असंच बोलता बोलता आणि मग अवनी हातातली आईस्क्रीम फेकून देते अगदी रागात आणि आयुषसोबत मस्ती करत असते। तेवढ्यात आईस्क्रीमवाला भैया येतो आणि त्याचा लोक कसे फायदा घेतात हे सांगतो आयुषच्या विचारण्यावरून आणि मग तो भैया चालला जातो आणि मग अवनी आयुषला एक प्रश्न विचारते। सो आता पुढे बघू, आता पुढे काय बघू, अवनी प्रश्न विचारलेला अँड आयुष काय आन्सर देतो ते। सो अवनी बोलते, आयुष मला एक नाही कळलं, तो मुलगा नालायक आहे की कसा आहे हे एक मुलगी म्हणून कशी ओळखणार? आय मीन प्रत्येक मुलगी एवढी पण हुशार नसते ना की एका झटक्यात ओळखून घेणार आणि प्रेमात पडल्यावर तर आपल्याला सर्व चांगलंच दिसते त्या मुलामध्ये, मग कसं ओळखायचं की तो मुलगा चांगला नाही असं? खूप मस्त क्वेश्चन केला आहे अवनीने, खरंच खूप मस्त, ग्रेट ग्रेट। ओके, सो आता आयुष काय बोलतो, आयुष बोलतो, हे बघ अवनी, कुणी किती पण स्वतःला चांगलं दाखवायचा प्रयत्न केले ना तरी ते त्यांच्या बिहेवियरमधून आपल्याला नक्कीच ओळखता येते। मुलाला कसं ओळखायचं म्हटलं तर बघ, तो मुलगा आपल्याशी कसा बोलतो, घरच्यांशी कसा बोलतो आणि बाहेर लोकांसोबत कसा बोलतो आणि आपल्या सोबत राहताना कसा राहतो आणि लोकांसोबत राहताना कसा राहतो, या सगळ्या गोष्टीवरून नक्कीच कळते की तो मुलगा कसा आहे ते। मग ती मुलगी किती पण वेळी असली ना प्रेमात तरी तिला काही ना काहीतरी असं दिसणारच आहे जे तिला हे दाखवणार की हा मुलगा असा असा वाईट आहे। अच्छा, सो गर्ल्स ऐका नीट, हेच एक गुण आहेत काही मुलांमधले जे तुम्हाला ओळखायचं आहे तुमच्यासाठी काय बरोबर काय वाईट ते। ओके ओके, सो मग अवनी बोलते, अच्छा हो का, आणि ह्या सर्व बिहेवियरमध्ये पण तो छानच वागत असणार तर मग काय करायचं? मग तेव्हा त्याला कसं ओळखायचा? ओ माय गॉड, हा खूप टफ क्वेश्चन आहे। वा यार, गुड। आयुष बोलतो, जर तो प्रत्येक गोष्टीमध्ये नीट वागत असेल ना तर त्याच्यासोबत अशा गोष्टीवर बोलायचं ज्या गोष्टींमध्ये फिलिंग्स इमोशन्स असतात, ज्या लोकांची परिस्थिती खूप खराब असते त्या लोकांबद्दल बोलायचं आणि मग बघायचं कसा रिॲक्ट होतो। तर खरंच एक इमोशन समजू शकणारा मुलगा असेल रिलेशनमध्ये तर कधीच कोणत्या मुलीला सोडायचा विचार नाही करणार तो, आणि जरी केला तरी इतक्या जल्दी नाही सोडणार। सो इमोशनल नाही होणार तो, इमोशनलेस असणार तर। अवनी बोलते, हां माझ्या सोना, कळलं, थँक्यू सो मच माय क्युटी पाय, ओ सो स्वीट। आयुष बोलतो, परत चल, आता कुठे जायचं आपण फिरायला? कुठे जायचं सांगा? अवनी बोलते, आता जाऊ मस्त असंच रोडने, जिथे चांगला स्पॉट भेटला तिथे बसू मग थोडा वेळ। अच्छा, व्हेरी गुड, गुड आयडिया। मग आयुष बोलतो, हां ओके, चलो चलो चलो। आयुष अवनी बाहेर जात त्या गार्डनमधून आपल्या गाडीजवळ आणि मग काय, आता गाडीजवळ आले। आयुष बोलतो, सॉरी अवनी बोलते, आयुष आता तू चालव गाडी, कारण तुझ्यामुळे मी आईस्क्रीम माझी फेकून दिली। आता परत जर असं कधी काही केला ना तर खरंच सांगते तुला तिथेच लोकांसमोर खूप 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 मारणार। आयुष बोलतो, अले बापले हो का, मग तुला घरी घेऊन येणार आणि खूप किस करणार, मग काय करशील? अय्यो रामा। मग अवनी बोलते, मग मी तुला पनिशमेंटच्या नावावर किस करायला बंद करणार। ओ दॅट सो स्वीट बट सॅड अँड आयुषसाठी। आयुष बोलतो, किस करायचं बंद करशील तर मी खूप जास्त असं रोमॅन्स करणार, मग तिकडे कितीही त्रास होते मी नाही ऐकणार काही। ओ माय गॉड, चक्कर रोमॅन्स, व्हॉट इज दिस, ऑफर आहे का? अवनी बोलते, आयुष बाळा असं नाही बोलू मा, समोर तुझी बायको असणार आहे तुझ्यासारखा, तुझ्या बायकोचा पण जीव आहे ना, मग सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या नसतो ना। अहो किती क्यूट समजते का अवनी तू? आयुष बोलतो, बाप रे अवनी, रागाने काही गोष्टीच नाही समजवता आल्या तर अगदी लाडाने समजावून सांगते तू, आणि तेही खूप गोड शब्दात। वाव बेबी, खूप मस्त हां, पण मी जे बोललो ना ते मी करणारच। या हवे फस गया बाई। अवनी बोलते, अच्छा म्हणजे तू नाही ऐकणार हो ना, ठीक आहे, मग मलाही काहीतरी असंच विचार करावा लागेल, ठीक आहे करते मी पण असंच काहीतरी, मग बघू कुणाला किती त्रास होतो ते। ओ माय गॉड, म्हणजे अवनी पण करणार, आयुष पण करणार काही ना काहीतरी। आयुष बोलतो, एक मिनिट अवनी, काय करणार तू, प्लीज सांग मला, बघ मी तुला सांगून करणार आहे ना, मग तुलाही मला सांगायला पाहिजे ना छान, प्लीज। हो घाबरला आयुष। अवनी बोलते, अरे मी फक्त बोलली आहे की मी काहीतरी करणार, पण मग इतका का घाबरला तू, लगेच इतकी कसली भीती वाटू लागली तुला? ओ माझं शहाणं बाळ, घाबरला मग माझ्या बायकोला, ओ सो स्वीट। आयुषसाठी सॅड आहे अगदी।
मग आयुष बोलतो, ए चल ग, तुला कोण घाबरले? मी काही घाबरलं वगैरे नाही, कळलं ना? ते मी असंच बोललो सांग ना म्हणून, बाकी काही नाही. ओ खुद को बचा रहा बच्चा. अवनी बोलते, असू दे आयुष, पुन्हा किती खोटं बोलणार आहे तू? नाही खोटं बोलता येत ना सोना तुला, तेही माझ्यासमोर. तुला एका झटक्यात ओळखून घेते मी, माहिती आहे ना? बीवी होतो ऐसी, सच्चा प्यार. आयुष बोलतो, हो ग माहिती आहे. बरं अवनी सांग ना, काय करणार तू जेव्हा मी लिमिट क्रॉस रोमांसच करणार तेव्हा? पुन्हा तोच क्वेश्चन. अवनी बोलते, अरे परत तेच? आता तर खरंच कन्फर्म झालं आयुष की तू खूप घाबरला माझ्या जस्ट बोलण्यावरून, आणि जेव्हा मी तसं काही करणार तेव्हा तर बाप रे काय हाल होतील मग पिल्लू तुझे. अय्यो पिल्लू म्हटली आज अवनीने. आयुष बोलतो, मी हो घाबरलो जा, आता ॲक्सेप्ट पण केलो. सांग ना का अवनी प्लीज. अँड अवनी खूप दिवसांनी आज पिल्लू बोलली का तुम्हाला? अगदी आपल्या लग्नानंतरचा आहे तुझं फर्स्ट टाईम पिल्लू बोलणं असेल हो ना? ए हां, लग्नानंतर अगदी फर्स्ट टाईम आहे, बरोबर, करेक्ट. अवनी बोलते, ए हां अगदी बरोबर बोलला बघ तू, लग्नानंतर हे फर्स्ट टाईम बोलणं आहे पिल्लू असं. अँड पागल सोनू मी काही नाही करणार, जेव्हा तू असं काहीतरी करणार ना तर तेव्हा आहे ना मी मस्त किस्सी करणार मस्त किस्सी करण्याच्या नावावर चावा घेणार तुझ्या बॉडीवर. अय्यो, म्हणजे तुझा मला त्रास देणंच बंद होऊन जाणार. बापरे. आयुष बोलतो, ओ गॉड किती घाबरलो होतो मी माहिती आहे का? मग अवनी बोलते, का तुला काय वाटलं जे तू इतका घाबरून गेला? हो माय गॉड. गुड क्वेश्चन. आयुष बोलतो, काही नाही जाऊ दे सोड, सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे ती, नाहीतर सांगितलं पण असतो. ओ असं काय असणार? बापरे. अवनी बोलते, अच्छा ओके कळलं मला. अरे ह्या दोघांनाच कळलं, आम्हाला काही नाही. आयुष बोलतो, चल अवनी निघू आता आपण. जात पण आहे. अवनी बोलते, हां सोनू चल. ओके, सो फायनली नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पुढल्या पार्ट 280मध्ये बघू आयुष अवनी आता पुन्हा कुठे जाणार आणि पुन्हा या दोघांमध्ये काय होणार आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय होते तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ 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 शुभ. सो कसा वाटला हा न्यू पार्ट प्लीज सांगा, आणि एडिटिंग पण सांगा कशी वाटली ते. अँड प्लीज गाईज सपोर्ट करा, व्ह्यूज खूप कमी येतात, रोमॅन्टिक ठेवला तर चांगलं येतात. सो प्लीज समजून घ्या काय आहे ते अँड सांगा मला काय प्रॉब्लेम असेल तर.